तुमचा कोणावर आहे? मुलावर का मुलीवर आहे? हो, कोणावर आहे? मुलीवर आहे. कारण की मुलीचं प्रेम ते जगा वेगळं प्रेम असतं. काय असतं मुलीचं प्रेम? नीट ऐका. रात्री 1:30 वाजता बाप मुलीचं प्रेम काय असते एका मिनिटामध्ये सांगतो, नीट ऐका. एक म्हातारा बाप असतो. त्या म्हाताऱ्या बापाला 3 मुलं आणि 1 मुलगी असतात. 3 मुलं आणि 1 मुलगी असते. म्हातारा बाप मरण पावतो, ताटीवरती झोपवतात, नेला चालू करतात आणि तेवढ्यात एक सावकार आडवा येतो. सावकार म्हणतो, थांबा. का थांबा? अरे या म्हाताऱ्याला मी पुढे जाऊ देणार नाही. का? त्या म्हाताऱ्याने जिवंत असताना यांनी माझ्याकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. आता जो कोणी याच्याकडून कोणी मला 50 लाख रुपये देणार नाही ना, तोपर्यंत मी याला पुढे जाऊ देणार नाही. त्या म्हाताऱ्याला मुलं किती असतात? मुलं किती असतात पाठीमाग? आणि मुलगी 1. पहिल्या मुलाला प्रश्न विचारता, तू देशील का? पहिला म्हणतो, माझा काय संबंध आहे. दुसरा विचारतो, ज्यानं घेतलं तर तोच देणार. तिसरा म्हणतो, त्याने दोघांना नाही तर दिलं, मी तरी का देऊ? पण चौथ्या मुलीला प्रश्न विचारला जातो, तायडे तू देशील का 50 लाख रुपये? ऐका, मुलगी धावत जाते, हाताच्या बांगड्या काढते, पायातलं पैंजण सगळं काढते, गळ्यातलं सगळं सोनं काढते आणि सावकाराच्या हातात येते आणि म्हणते, दादा, हो दादा, हे सोनं घ्या दादा, विका जावा, याचे किती पैसे होतात ते सांगा. आणि काय जर पैसे जर कमी पडले ना, सासरला जाईन, नवऱ्याचे पाय धरून जमीन विकायला लावीन, पण तुमचे 50 लाख रुपये माघारी दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, हे दृश्य बघून आजूबाजूचे सगळे लोक रडू लागलेले असतात. अगदी सावकारी रडू लागलेला असतो. सावकार म्हणतो, तायडे थांब. का? अगं तुझ्या बापानं माझ्याकडून 50 लाख रुपये घेतलेले नाहीत, मग मीच तुझ्या बापाकडून 50 लाख रुपये घेतलेले आहेत. माझ्या मनामध्ये प्रश्न पडलेला, ते 50 लाख रुपये मी कोणाला देऊ? मला खरा वारसदार पाहायचा होता, तू निघाली म्हणून मी तुझ्या